जय भीमवाले, जय भीमवाले, जय भीमवाले, जय भीमवाले, जय भीमवाले, जय भीमवाले, विजय असो, विजय असो. जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब नाम रहेगा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. साखरवाडीत बुद्धविहार झालेच पाहिजे, साखरवाडीत बुद्धविहार झालेच पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बुद्धविहारला जागा मिळालीच पाहिजे. मिळालीच साखरवाडीत बुद्धविहार झालेच पाहिजे. बुद्धविहारला जागा मिळालीच पाहिजे. साखरवाडी मिळालीच पाहिजे. बुद्धविहाराला जागा मिळालीच पाहिजे. बुद्धविहाराला जागा मिळालीच पाहिजे. साखरवाडीत बुद्धविहार झालाच पाहिजे. साखरवाडीत बुद्धविहार झालाच पाहिजे. आमची मागणी पूर्ण करायलाच पाहिजे. पूर्ण करा. आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. त्याशिवाय आम्ही जाणार नाही. साखरवाडी विहाराच्या संदर्भात तुमची काय मागणी आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात? नाहीये. आम्हाला साखरवाडीत हा बुद्धविहार पाहिजे. आम्ही काय कुणाला भीक मागत नाही. आमचा हक्क आम्हाला मागतोय. जय भीम. बोला आणि कोण बोलायचे? आज साखरवाडीत आम्ही सगळे 24 दिवस झालं उपोषणाला पोरं बसले आहेत, पण त्यांचा कुणी सरकार विचार करा, त्यांच्याकडे कुठलं सरकार बघा ना सुद्धा. मग आज उद्या उलट काय घडलं तर त्याला सरकार जबाबदार आहे का? तसं आम्हाला लिहून दिलं तर आमची पोरं उद्यापासून तिथं बसतील. आज रात्रभर दिवसभर पोरं तिथं कामधंदा सोडून बसलेले आहेत. कोण काय व्यापारी नाही, कोण काय धंदेवाले नाहीत, कोण कामाला नाहीत सरकारी नोकरीला. रोजची हातावली पोटं घेऊन पोरं तिथं बसल्यात. आज मिळालं तर खात नाही तर नाही खात. ही असली कसली गोष्ट आहे? सरकार केव्हा आमच्याकडे बघणार आहे? आजच्या 24 दिवस झाले. आज 24 दिवसात तुमच्याकडे कुणी आलं का? आलं नाही. कोणीच आलं नाही आमच्याकडे. आजपर्यंत मुलांकडे कुणी सुद्धा बघितलं नाही की तुमच्या आम्ही मागणं पूर्ण करू किंवा काय आम्हाला आश्वासन सुद्धा कुणी दिलं नाही. की मतदान मागायच्या वेळेस कसे आमच्याकडे येतात. लागणार आहे. मतदान करणार नाही. आमची गरज नाही का? आज आम्हाला आमच्या समाजाची गरज नाही का त्यांना? आणि आम्ही कोणी मागत नाही. आणि आमच्या समाजामध्ये अध्यक्ष तुमचं म्हणणं काय आहे ते थोडक्यात मांडा बरं. सरकारची दखल का घेत नाहीत? इतक्या दिवस बसलेले आहेत. ह्यांचा हक्क ह्यांना मिळालाच पाहिजे. सरकार नुसतं बघतंय, ह्यांना पाहत नाही का बसलेले आहेत? त्यांना कळलं नाही. ह्यांनी दिलं पाहिजे. आम्ही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्हाला ते मिळालंच पाहिजे. सरकार आम्हाला गृहीत धरतंय का? फक्त मतदानाला येतात, सगळीकडे येतात. मतदान दिवशी आमच्यासाठी काय लागत येत नाही तुम्ही? आम्ही तर बसणार नाही. जे होईल ते होईल. देणार नाही. सरकार जोखमदार राहणार आहे. उठू देणार नाही आम्ही. जोपर्यंत आम्हाला हक्क मिळत नाही तोपर्यंत ती बसणारच तिथं. आणि हजे जोखमदार सरकार राहणार आहे.